नमस्कार मित्रांनो, मी धीरज सरदार. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता जवाहर नवोदय विद्यालय जे प्रवेश परीक्षा आहे ते त्यामध्ये जे एक्झाम होत असते त्या एक्झामचा एक पेपर शेड्यूल माझ्याकडे आलेला आहे. आणि नेमका पेपर किती मार्काचा असतो, प्रश्न कसे असतात, आपण हे यामध्ये प्रश्न हे समजून घेणार नाही आहे, तर फॉर्मॅट कसा असतो म्हणजे जेणेकरून मुलांना एक कल्पना येईल. चला मित्रांनो सुरू करूया. विभाग 1 असतो मानसिक क्षमताचा परीक्षण. तर यामध्ये मानसिक क्षमता परीक्षण असते, ते असते 1 ते 50 प्रश्न. तर ते प्रश्न कसे असतात बघा. तर यामध्ये बघा तुम्हाला 1 ते 5 प्रश्न दिले असतात, 1 2 3 4 5. आणि यामध्ये 3 आकृत्या काही समप्रमाणात असतात आणि एक वेगळी असते असा एक प्रश्न येत असतो. म्हणजे यामध्ये 3 समान आहे आणि त्यामधला एक जो प्रश्न असतो तो थोडा वेगळा असतो, एक प्रश्न थोडा वेगळा असतो. तर तो तुम्हाला म्हणजे ऑड प्रश्न म्हणून आपण त्याला, तो तुम्हाला सर्कल करायचा असतो. असा एक प्रश्न असतो जो असते 5 मार्काचा. दुसरा असतो की भाग 2. तर यामध्ये बघा 4, आता उजव्या बाजूला इथे हे प्रश्न आकृती दिली आहे आणि ही आकृती उत्तर दिलं आहे. तर यामध्ये हुबेहूब म्हणजे काय की जशीच्या तशी आकृती. सोप्पा प्रश्न आहे, म्हणजे जवळपास किती प्रश्न आहे हे 6 ते 10, म्हणजे 4 प्रश्न हे फुकटचे मार्क आहे. तर हुबेहूब ओळखा असा प्रश्न पण येत असतो. नंतर बघा यामध्ये इथं पहा, हे जवळपास 5 प्रश्न आहे, फुकटचे मार्क आहे. म्हणजे जसंच्या तसं तुम्हाला बघा इथं ॲपल दिसत आहे, तर हे ॲपल दिसत तुम्हाला तसं दिसत आहे, तर 3 नंबरचं उत्तर तुम्ही बघू शकता. इथं हे पान आहे, म्हणजे हा एक सोपा प्रकार आहे. नंतर आहे बघा 11 ते 15मध्ये की उत्तर. आता हे आकृती पाहायचं आहे आणि यामध्ये यामधला उरलेला भाग कोणता आहे इकडे काढून ठेवलेला आहे आणि तो भाग इथं तुम्हाला चिटकवायचा आहे. म्हणजे आता समजा इथं हे जी आकृती आहे ही पूर्ण करायची आहे. असे 5 प्रश्न असतात, सोपे प्रश्न असतात. हे फुकटचेच मार्क्स आहे. मुलांना फक्त एकदा हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे, जेणेकरून त्यांना लगेच कळलं पाहिजे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट हे पण तसंच आहे. इथे पण बघा मित्रांनो, इथं तुम्हाला राहिलेली जागा भरायची आहे हे ऑप्शन पाहून. पण आपल्याला असं वाटते की हे सोपं आहे, पण जेव्हा पेपर सॉल्व्ह करतो तेव्हा थोडा वेळ खोवा प्रश्न आहे, पण प्रॅक्टिसमुळे येऊन जाईल. नंतर 16 ते 20मध्ये बघा काय आहे की यामध्ये तुम्हाला काय उजव्या बाजूस काय दिलं आहे, 2 3 4 अशा आकृत्या दिल्या आहे. हे उत्तर आकृती आहे 1 2 3 4. तर नेमकं मग काय येणार आहे आता पहा, इथं 3 आणि 2 5 आहे, 5 पाकळ्या आहे, इथं 4 पाकळ्या आहे, इथं 3 पाकळ्या आहे. तर मग 2 पाकळ्याचं कुठं दिसते तुम्हाला, 2 पाकळ्याचं कुठं आहे, तर मग हे ऑप्शन येणार आपलं. म्हणजे अशा प्रकारे बेसिक आहे हे, डोकं लावायची जास्त गरज नाही, पण प्रेझेन्स ऑफ माइंड लवकर पाहिजे, सॉल्व्ह झालं पाहिजे. नंतर इथं पण तसंच आहे. हा नंतर नेक्स्ट प्रश्न आहे. इथं पहा 4थ्या प्रश्न आकृतीमध्ये दिला आहे. म्हणजे बघा तुम्हाला काय करायचं आहे की 4थ्या प्रश्न आकृतीमध्ये आता बघा इथं असं आहे, आडवी आहे, इथं उभी आहे, इथं आडवा आहे, तर उभी प्रश्न आकृती येणार आहे. हे प्रश्न आहे आणि याचा संबंध घेऊन, म्हणजे याच्याशी संबंध आहे, तर याच्याशी संबंध असून इथं तुम्हाला उत्तर ओळखायचं. आता पहा इथं असं आहे, याच्या अपोजिट आहे, तर मग इथं पण काय येणार आहे, याच्या अपोजिट कोणती येणार आहे, ही 2 नंबरची येणार आहे, ही 2 नंबरची. ठीक आहे ना. तर अशा प्रकारचा हा संबंध आहे. नंतर बघा याला म्हणून आपण समसम. नंतर भाग 6. तर यामध्ये बघा काय येते की यामध्ये तुम्हाला प्रश्न आकृती दिली आहे, इथं उत्तर आकृती दिली आहे. म्हणजे यामध्ये ही म्हणजे फिटोफिट फसली पाहिजे अशी आकृती तुम्हाला शोधायची आहे या ऑप्शनमधून, या आकृतीसाठी. तर असे 5 प्रश्न असतात. नंतर भाग 7वा आहे. तर 31 ते 35मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिली आहे, बघूया. आता इथे तुम्हाला प्रश्न आकृती दिली आहे, तर आणि तुम्हाला काय करायचं आहे, ही 2 मिनटं आरशाची आहे की आरशाची प्रतिमा आहे ही. तर ही आरशाची प्रतिमा तुम्हाला शोधायची आहे. तर आरशाची प्रतिमा कशी येऊ शकते, अशी येऊ शकते, उलटी आहे ना. तर म्हणजे अशा प्रकारे आरशाचा एक प्रश्न असतो, आरशामध्ये कशी प्रतिमा दिसते. नंतर बघा यामध्ये घडी, म्हणजे 36 ते 40मध्ये तुम्हाला तुकडा घडी करून दिला राहील आणि शेवटी घडी उघडल्यानंतर नेमकं त्याचं उत्तर काय येऊ शकते, तर हे तुम्हाला शोधायचं असते. तर एक घडीचा एक प्रश्न येऊ शकते, म्हणजे जवळपास घड्या करणे, याच्यावर 5 प्रश्न असतात बरं. ठीक आहे. नंतर बघा हे सगळा याच्यावरचेच आहे. आता एक प्रश्न असा येतो तुम्हाला की याचे हे तुकडे आहे, हे तुकडे बरोबर इकडे कोणत्या आकृतीमध्ये फिटोफिट केले आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं लवकरात लवकर कमी वेळेत शोधायच्या असतात. असे 5 प्रश्न असतात. म्हणजे इथं पहा, हे तुकडं कुठं दिसते तुम्हाला, हा तुकडा कोणत्या आकृतीत दिसतो, हा तुकडा कोणत्या आकृतीत दिसतो, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शोधायच्या असते. नंतर बघा
यामध्ये दडलेली आकृती ओळखायची आहे. हा सोपा एक टॉपिक आहे, सोपा आहे पण मनाला थोडा वेळ लागतो. बघा हीच आकृती तुम्हाला कुठं दिसते, तर ही तुम्हाला बघायची असते. कुठं दिसत आहे ते शोधा. नंतर बघा ही आकृती तुम्हाला कुठं दिसत आहे, म्हणजे हा भाग तुम्हाला कुठं दिसत आहे बघा. नंतर हा भाग कुठं दिसत आहे, म्हणजे काय की जे काही आकृती दडलेली आहे ती आकृती तुम्हाला शोधायची आहे. त्यासाठी तुम्हाला निरीक्षण क्षमता चांगली पाहिजे, हे तुमची चेक केलं जाते. तर हा झाला बुद्धिमत्तेचा भाग. आता नेक्स्ट पेपरमध्ये आपण काय करणार आहे की व्हिडिओमध्ये गणिताचा भाग शिकणार आहे नेमकं, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि गणितामध्ये नेमके कोणते क्वेश्चन असतात, कशा प्रकारचे क्वेश्चन असतात हे बघणार आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर खूपच चांगलं वाटलं मला हे एक्सप्लेनेशन करून. आणि तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय भारत.